वयाच्या 10व्या वर्षी मी उभा आहे या आचार्य अत्रे यांच्या नाटकातील चंदू या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने मी रंगमंचावर आलो। तो मेकअपचा गंध आणि प्रखर लाईटच्या उजेडात माझ्यातील कलाकार जन्माला आला। त्या अर्थी मी अत्रेंच्या ऋणात आहे असं मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केलं आहे। साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या 125व्या अर्थात शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आत्रेय मुंबई राष्ट्रीय फिल्म संग्रहालय पुणे आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात प्र के अत्रे यांच्या चित्रपटांचा 3 दिवसांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। रविवारी उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते आत्रेय पुरस्कार आचार्य अत्रे विशेष सन्मान आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना जब्बार पटेल बोलत होते। यावेळी व्यासपीठावर प्र के अत्रे यांचे नातू आणि आत्रेय संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र पै, ॲडव्होकेट हर्षवर्धन देशपांडे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि पुंडलिक लवे उपस्थित होते। जब्बार पटेल म्हणाले, अत्रे यांच्या ज्या नाटकात मी काम केले ते राजकीय अंगाने जाणारे होते। अत्रेंनी लिहिलेल्या नाटकातील ज्या संवादांवर मी टाळ्या घेतल्या त्या वाक्यांचा अर्थही मला लहान असल्यामुळे समजत नव्हता, परंतु हे काहीतरी अद्भुत होते याची जाणीव मला त्यावेळी झाली। त्यावेळी माझा पुनर्जन्म झाला। अत्रेंनी जी काही सृजनाची निर्मिती केली ती अतिशय प्रांजळपणे केली। कलेच्या क्षेत्रातील काही सृजन निर्मिती या कालातीत आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या असतात। पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, लता दीदींबरोबर मी एकदा राजकमल स्टुडिओत गेलो असताना माझी प्र के अत्रे यांच्यासोबत भेट झाली। दीदींनी केलेल्या विनंतीनुसार त्यांनी मला छडी लागे छमछम हे गीत गायला दिले। मी तेव्हा 8-9 वर्षाचा असेन। मी खानदेशातील थाळनेर सारख्या भागातून आलेलो, मला वाचताही येत नव्हते, परंतु एक पाटी असल्याने मला ते गाणे ऐकवण्यात आले। त्यानुसार मी ते गायलो आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला। प्र के अत्रे यांचे नातू आणि आत्रेय संस्थेचे राजेंद्र पै यांनी प्र के अत्रे यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर भाष्य करून प्रास्ताविक केले। तुम्हाला माहित असेल, मी उभा हे नाटक अत्रेंनी म्युन्सिपाल्टीच्या निवडणूक जिंकल्यानंतरचं नाटक आहे, जो प्रॅक्टिकली शेवटचं नाटक आहे त्यांचं। म्हणजे एवढी क्लासिक सगळी लिहिलेली त्यानंतरचा शेवटचा पार्ट हा मी उभा आहे हे नाटक आहे। ते म्हणाले इतकं महत्त्वाचं आहे आणि गणेशोत्सवात समोर जवळजवळ 3-3 हजाराचा मॉब असतो। त्यामुळे हे वाक्य बोलल्यानंतर तुला टाळ्या मिळायला पाहिजे, हशा यायला पाहिजे मोठा, कारण त्यांनी त्या पुढाऱ्यांची टिंगल केली असते, बापाची टिंगल केली असते। मला ते काही कळत नव्हतं। मला एवढं कळत होतं की एक आपलं ध्यान असं की आपल्याला वाक्य आपले गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे ते बोलायचं आणि टाळ्या घ्यायच्या, ठीक आहे। आणि मग एक जो प्रोसेस सुरू झाला राजू, तो मी आयुष्यात कधी विसरणार नाही। मला मेकअप पण समोर उभं केलं। त्यावेळेचे मेकअप म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, आता जवळजवळ सगळे नट स्वतःच मेकअप करतात। आता हल्ली मॉडर्न खूप नवीन नवीन मेकअपची साधनं आहेत। त्या काळामध्ये थरावर थर असायचे, असे चक्क असं एक पहिला थर असायचा, तो झाला की तो नंतर पावडरनी पुसायचा, त्यानंतर त्याच्यावर दुसरा थर, आणि मग पुण्याने थोडं पाण्याने हे करून असं सगळं। पॉईंट इज नॉट, मला असं लक्षात आलं की आयुष्यात पहिल्यांदा मी आरशासमोर उभा आहे आणि मी नाही आहे, हे राणा पवारनी मला दिलं। मला लक्षात आलं की चेहराच बदलला आहे। नंतर मला त्यांनी कपडे दिले आणि आरशासमोर मी उभा राहिलो। तो मेकअप, त्याला गंध असे मेकअपला एक त्यावेळेचा, आणि कपडेपट, ते म्हणाले हे तू आहेस तो हा चंदू। आणि मग अलगदपणे ते मला घेऊन आले तिथे विंगेमध्ये। आता एंट्री व्हायची आहे, त्यामुळे आता तुला एंट्री करायची आहे ना, तुम्ही बोललो ते लक्षात ठेव, टाळ्या मिळायला पाहिजे, ॲप्लॉज मिळायला पाहिजे। मला टाळ्या म्हणजे काय तर ठीक आहे, पण या वाक्याला टाळ्या पडतात हे कसं कळणार? समीर येण्यासारखं आहे गाण्यात, समीर व्यवस्थित येत जा बरं का असं म्हणल्यानंतर बाळासाहेब म्हणतील की काय चुकलं काहीतरी इकडे, असं बाळासाहेब म्हणतील, स्वभाव आहे त्यांचा। तर आता भारतीय खरंच असं आहे, ते इतकं सोपं नाही त्यांच्या समीर येणं। तर हे बोलल्यानंतर टाळ्या, आता म्हणल्यानंतर मला ठीक आहे ठीक आहे। आणि मला त्यांनी खरं सांगतो तुम्हाला, अलगद असं मला सोडलं। आय केम ऑन द स्टेज। तुम्हाला सांगतो, तुम्ही किती लोकांनी कामं केलीत, तो पहिला अनुभव काय आहे तुम्ही मला आला। त्यावेळेला हे काही स्पॉटलाईट्स वगैरे नव्हते, फार शांत लाईट्स आहेत, फ्लड लाईट्स होते, फ्लड लाईट्स, तर प्रखर प्रकाश असा
आणि तो लाईट माझ्या अंगावर आला, समोर काही दिसत नव्हतं, आणि तो गंध मेकअपचा, तो मेकअपचा गंध आणि तो प्रकाश आणि वाक्य बोललो, आणि खरोखर टाळ्यांचा कडकडाट झाला. तर मला लक्षात आलं की आपण काहीतरी मिळवलंय. तो क्षण असा थांबला माझ्यासाठी. अजूनही मी आजही, मी आता अलीकडे भूमिका करत नाही, आयुष्यभर काही तो गंध आणि तो उबदार लाईट माझ्यावर आला हे मी विसरलो नाही. तर आचार्य अत्र्यांनी पहिल्यांदा एका नटाचा जन्म इथे कुठेतरी करून दिला. हे जे कोडं आहे हे मला एक असं नंतर लक्षात आलं, हे नट आणि तो मेकअप रूममध्ये असणं आणि तो नट म्हणून जाणं यातली गंमत काय आहे. पुढं जवळजवळ 15-20 वर्षानंतर दौंडला जेव्हा दवाखाना सुरू झाला तर माझी बायको ही स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, बाळांना जन्म देणं वगैरे. बऱ्याच वेळेला बाळ जन्माला येतं तो काही कॉम्प्लिकेशन्स होत म्हणून पिडियाट्रिशियन, मी लहान मुलांचा डॉक्टर, त्यामुळं ते मी आईच्या डोक्याच्या बाजूला उभं राहायचं की ते बाळ जन्मलं की त्याला असं उचलायचं, थप 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 करायचं आणि ते लाईटमध्ये, उबदार लाईटमध्ये त्या बाळाला धरायचं ही कल्पना आहे. हा पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की आईचं गर्भाशय, तिथलं तपमान आणि त्या तपमानातून जन्माला आलेलं बाळ आणि त्याला ती लाईटची उबदार जी काही गोष्ट मिळते आणि ते रडतं, मग एक नवीन जन्म झाल्यासारखा आहे. आणि माझ्या लक्षात आलं की आपण स्टेजवर पहिल्यांदा आलो आणि हे मूल जन्मलं आणि ते रडलं, केवढी सिमिलॅरिटी आहे. मेकअप रूम मधून तुम्ही स्टेजवर आलात की ती वेगळी उभं आहे आणि नंतर त्या आईच्या गर्भातून आलेल्या मुलाही ती वेगळी. असा एक विलक्षण असा एक भाग जो आजही मी विसरू शकत नाही. तो सगळा असा एक मॉब समोर आहे. मी बोललो आणि टाळ्यांचा कडकडाट झाला आहे. आणि ते झाल्यानंतर मी जेव्हा परत आलो, रारांनी मला अक्षरशः जवळ घेतलं, म्हणून तू फार मोठं काम केलंयस आज. खरं सांगायचं तर त्या टाळ्या का पडल्या याचा राजकीय अर्थ मला नव्हतं कळलं, पण थँक्स टू यू ऑल अत्रे परिवार की एका नटाला जन्म दिला. खोलीमध्ये हार्मोनियम, दिदी, तंबोरे, छान जब्बार पटेल समोर बसलेले, फार महत्त्वाची आठवण आहे. आणि नरेंद्र शर्माजींनी गाणं लिहिलं, तुम आशा विश्वास हमारे, तुम धरती आकाश हमारे. त्याच्यावर तर इतका चांगला दुखडा कुणी लिहिणार नाही. पण डिरेक्टर ना कोपऱ्यात गेलेत, बरोबर नाही, जरा मेहनत करायला हवं त्यांना. ना नरेंद्र शर्माला मेहनत करायला लावू. हा मुखडा लिहिल्यानंतर हो तर पंडित जी जब्बार साहब कहते कुछ और कीजिए आप. खाली घडा आहे बोलले उसको म्हणाला, घडा खाली बोलत. मॅडम मी सांगितलं ते घडा खाली म्हणतात, जास्ती काही बोलू नका. शेवटचं एक वाक्य बोलून मी संपवतो की माझी विधान आणि माझा शर्ट यांनी पळवलेला आहे 82मध्ये. अजून त्यांच्याकडेच आहे, अजून ते घालतात तो, कारण ते आजारी होते खूप आणि खरं त्यांच्याकडे कपडे नव्हते. आमची श्री स्टिकसारख्या थोडी माझा विधा शर्ट मी त्यांना दिला. एकदा मी पुण्यामध्ये असा फिरत होतो, एक माणूस मला भेटला, मला ओळखलंत का म्हटलं नाही. का? अहो मी 3 महिने तुमच्याबरोबर होतो ना कुंभवलीच्या ह्याच्यावरती, पण तुम्ही चित्रपटात तर एकही तुझा शॉट नाही आहे. नाही आला, मी पण तुम्हाला बघितलं रे, फक्त मी मला बघितलं. असा हा आमचा चित्रपट होता की सगळे काम करणारे लोक एका ठिकाणी सगळे जेवायचे, सगळे तिकडे आंघोळ करायचे. आणि अतिशय चांगला कॅमेरामॅन, काय नाव सांगितलं तुझं? विनोद प्रधान यांची आता जागतिक कीर्ती झालेली आहे. त्याचा तो पहिला चित्रपट. आणि पद्मश्री नाग्या म्हणजे आमचे मोहन आगाशे यांची आमची खूप जवळची मैत्री. आम्ही नेहमी एकमेकाला चिडवत असतो.